काय बोलला तुला तो? तिलक लगा के जरा काय प्रॉब्लेम आहे टिकट लावायचा? हा काय प्रॉब्लेम विषय हा? हो टिकाचा प्रॉब्लेम काय त्याला सांगायचं ना, जिथून आलाय तिथून कोणत्या गावचा तू? नाही त्याला बाहेर यायला सांगा ना. त्याला बाहेर सांगा ना, आम्ही लॉक लावणार. त्याला माफी मागा सांगायची. नाही आम्ही टाळा लावणार. मी काय होतं आता मला त्याला इथे बोलवा. त्याला सांगा गव्हर्नमेंट इकडे दाखवायचं नाही, सर्व खाता फुटणार. आमच्या बापाचं काय जात नाही केस पडली तर क्रोमाचं नुकसान होणार आमचं. त्याला बोलवा तुम्ही, त्याला बोलवा. आम्हाला नाहीतर इथे एकाला पण येऊन देणार ना, टाळा लावून टाकणार. बघायचं तुम्हाला तर बघा. हिंदू मुस्लिम दंगल करायची तुम्हाला, त्याला करायची हिंदू मुस्लिम दंगल. तो हिंदू मुस्लिम म्हणून त्याला बोललाय, हिंदू मुस्लिम म्हणून त्याला बोललाय. तो हिंदू मुस्लिम म्हणून त्याला बोललाय तो. हो मग त्याला समजलं पाहिजे ना, बकरी ईदच्या दिवशी आला बोलतो टीका लागला की नाही आले का, त्याच्या वापस आहे काय क्रोमा. आम्ही इथे बोलवा, इथे सगळ्यांसमोर त्याला माफी मागायला. त्याला इथून माफी मागा, सगळं कन्सेप्ट आपला आणि त्याला इथून मोठी त्याला ट्रान्सफर देईल. आणून बॅनर लावणार. तुला ट्रान्सफर कुठे दिली? ट्रान्सफर काय करायचं नाही त्याला यायला सांगा. सॉरी बोलत नाही आम्ही हे टीका लावला म्हणून त्याला पाऊल नाही. माझा नंबर होता ना, अरे बोल नव्हता. टीका लावला ट्रान्सफर देणार. त्याला बोला त्याला इथे बोलून माफी मागा सांगा. विषय काय मुलाला इथेच घ्या, ज्या स्टोरला होता त्या स्टोरला घ्या. उद्या याच्यासोबत झालंय, परवा दुसऱ्या याच्या स्टोरमध्ये कोणासोबत पण होऊ शकतं. आम्हाला इथे वाद करायचा नाही. No other justification. Why was I not informed? If this was the case, I would have thought this earlier. Now all this drama for what? Because of your attitude? You will take the decision for this one, I will take the decision for this one. Don't say sorry to me, I don't care. First of all, you are out of my store. त्याची माफी मागा. त्याला त्रास झाला, त्याला तुम्ही डायरेक्ट हे कुठे इकडे त्याला डायरेक्ट पाऊलला ट्रान्सफर करताय. आम्हाला हे बघा इतके वर्ष काय का सॉरी बोल रहा है? एक्सप्लेनेशन दे उसको, जस्टिफिकेशन दे सॉरी का. जो मैंने बोला उसके लिए रियली सॉरी. ठीक है, मेरे से गलती हो गई है, उसके लिए मुझे माफ करो. और आगे से भी ऐसा आपसे नहीं होना चाहिए. देयर इज नो सच केसेस. होता ही नहीं है टाटा के अंदर ये यार. टाटाची चांगली रेप्युटेड कंपनी आहे, त्याचं नाव खराब करू नका. यू आर फक्ड अप. आणि आम्हाला कोणताही वाद विवाद इथे निर्माण करायचा नाहीये. तो पोरगा आहे, त्याचं वय पण कमी आहे. त्याला डायरेक्ट तुम्ही ट्रान्सफर कायद्याने अशा लेबर लॉ मध्ये नाहीये की कोणता टीका लावून तुम्ही ट्रान्सफर देऊ शकता. आणि तू सांगतोस पण त्या वकील इथलाच, म्हणजे तुम्ही जाणून बुजून तेढ निर्माण करायचा प्रयत्न करताय काय. इथे बाकीचे एवढे बाजूचे एम्प्लॉई आहेत. ट्रान्सफर पाहिजे इथे परत. सर त्याची ट्रान्सफर इकडे परत करून घ्या. सर यांना समज द्या, आम्हाला कोणाच्या पोटावर पाय नाही द्यायचं आहे. त्यांना वॉर्निंग लेटर इश्यू द्या. ट्रान्सफर इथं गेला बघा, आम्हाला कोणाच्या पोटावर पाय द्यायचा नाहीये. यांना एक वॉर्निंग लेटर इश्यू करा. या मुलाची ट्रान्सफर आहे ती रिवोक करून घ्या. आम्ही तुमच्याशी प्रेमाने बोलायला आलेलो, तुम्ही जो अॅरोगेन्स दाखवून इथे गेलात ना, असं नाही करायचं. मेरा बॉडी लैंग्वेज अगर एरोगेंट वाला लगा, आई एम सॉरी सर. उगीच ना आम्हाला तुमच्या पोटावर नाही पाय द्यायचा. आम्हाला विषय आहे की कोणावर अन्याय झाला नाही पाहिजे. हिंदू मुस्लिमचा वाद निर्माण करू नका आणि वातावरण बिघडू नका.